बेलापूर येथील खेळाच्या मैदानावर सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी नवी मुंबई मनपाने राबवलेल्या निविदा प्रक्रियेविरोधात 40+ मास्टर्स क्रिकेटर्स असोसिएशन संस्थेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती। या याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने 21 ऑक्टोबरपर्यंत भूखंडावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास नवी मुंबई मनपाला मनाई केले। स्वखर्चाने प्रचंड मेहनतीने स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी एकत्र येत एका उजाड भूखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट मैदानाची निर्मिती केली। यासाठी सुरुवातीच्या काळात स्थानिक आमदारांनीच पत्रव्यवहार करत प्रयत्न केले होते। मात्र काही महिन्यांआधी त्यांचे सूर बदलले आणि मैदानावर रुग्णालय व्हावे अशी मागणी त्यांच्या माध्यमातून केली जाऊ लागली। त्यामुळे यामध्ये संशयाची सुई निदर्शनास येत असल्याची भावना प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्थानिक आमदारांनी आंदोलनाची भूमिका घेतली असून काहीतरी करतोय हे दाखविण्याचा हा प्रयत्न असल्याचे विकास मोकल यांनी सांगितले। स्थानिक आमदारांनी वैयक्तिक आकसापोटी आणि अहंकार दुखावला गेल्याने त्या मैदानाच्या मागे लागल्या असून मैदानाच्या बाजूला असणाऱ्या अनधिकृत गोडाऊन संदर्भात मात्र त्या मुख गिळून गप्प बसतात अशी टीका विकास मोकल यांनी केली। जो परवाच्या दिवशी माननीय न्यायालय हायकोर्टाने आमचा जी पिटिशन आम्ही दाखल केली होती 40+नी मैदान टिकावं म्हणून, तर त्या न्यायाधीश महोदयांनी जी 21 तारखेपर्यंत बांधकाम किंवा टेंडर करण्यास मनाई केलेली आहे आणि त्याची पुढील सुनवाई 21 तारखेला ठेवलेली आहे। म्हणजेच या बातमीने आमच्या 40+ परिवारात खूप आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। म्हणजे कुठेतरी आम्हाला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला आहे असं आम्हाला वाटतं। हे मैदान टिकावं म्हणून वेळोवेळी त्यांनी आमच्याबरोबर सन्माननीय आयुक्त, MD साहेब, मुख्यमंत्री यांना जो आम्ही पत्रव्यवहार केला त्यांच्याबरोबर स्थानिक आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। परंतु गेल्या 3 ते 4 महिन्यात अचानक काय घुमजाव झालं की त्यांना या ठिकाणीच या मैदानावरच हॉस्पिटल बांधण्याची इच्छा निर्माण झाली। म्हणजे इथे कुठेची शंकेची पाल चुकते। मी अजून देखील आत्ता आम्ही काल समजलं की स्थानिक आमदार या विरोधात जन आंदोलन करणार त्यांनी करावं, कारण लोकशाही आहे। निवडणुका डोळ्यासमोरून त्यांना लोकांना काही दाखवून द्यायचं असेल की मी काहीतरी आंदोलन करते, पण हे नवी मुंबईचे नागरिक सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे। कारण हे जे 40+ आणि नवी मुंबईच्या सर्व खेळाडूंनी ग्रामस्थांनी हे मैदान केलेले भविष्यातील तरतूद आहे। भविष्यात इथे जागा नाही राहणार आणि भविष्यामध्ये नवी मुंबईतील मुलांना खेळण्याकरता हे आम्ही प्लॅटफॉर्म तयार केले। कारण बघा, मी मगाशी तुम्हाला म्हटलं की हे हॉस्पिटल बांधताना त्यांनी निविदेची प्रक्रिया करण्याची खूप घाई केली। कारण म्हणजे एवढा मोठा प्रोजेक्ट येतोय 1200 कोटीचा, तर इथे एकही स्थानिक नगरसेवक नाही आहे, महापौर नाही आहेत। एवढे मोठे निश्चित की त्यांची लोकप्रतिनिधी पाहिजेत ना। मग तुम्हाला आयुक्तांना आणि फक्त स्थानिक आमदारांना घाई काय झाली, म्हणजे लोकांना संशय येतो इथे काहीतरी आर्थिक व्यवहार झाल्याची शंका येते। म्हणजे आम्ही काही डायरेक्ट आरोप करत नाही, पण लोकांच्या मनात शंका येते। कारण बघा, तुम्ही कुठलाही स्थानिक लोकांवर संस्थेमध्ये निर्णय घेताना स्थानिक पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना बरोबर घेतलंच पाहिजे। इलेक्शन होऊ देत, महासभा येईल, महासभेत नगरसेवकांना ठरवू दे ना की बाबा हा प्रोजेक्ट चांगला आहे नाही, ठरवू दे, आणि चांगल्या प्रोजेक्टला सर्वच साथ देतील ना। म्हणून त्यांना अजूनही आमच्या आग्रहाची विनंती आहे की तुम्ही मैदान टिकण्याकरता योग्य ठोस भूमिका घ्या। नवी मुंबईतील सर्व सामान्य नागरिक, आमचे सर्व खेळाडू तुमच्याबरोबर राहतील असं मी सांगू इच्छितो। बघा, कुठेतरी आम्हाला असं जाणीवपूर्वक असं वाटतं की त्यांचा अहंकार दुखावल्यासारखं वाटतोय। म्हणजे एक तिथली स्थानिक व्यक्ती मनोज म्हात्रे यांनी हे मैदान घेण्यात खूप पुढाकार घेतला होता आणि वैयक्तिक आकसापोटी आम्हाला असं वाटतं की त्यांनी हे केले। कारण जर बघा, तुमचीच बाजूला जे असलेले अनधिकृत गोडाऊन आहे त्यांना तुम्ही पाठिंबा देता, तुमच्याच नातेवाईकांची आहेत असं आम्ही खात्रीलायक समजते की आमदारांच्या नातेवाईकांची जी आहेत ती गोडाऊन, मग ती तुम्हाला जी घाणीचं साम्राज्य पसरतं ते तुम्हाला दिसत नाही। आणि सुंदर जे मैदान झाले त्यालाच फक्त विरोध का तुमचा? आणि जे मनोज म्हात्रे आणि 40+ संघटनेने हे केले ते वैयक्तिक स्वार्थासाठी केलेलंच नाही, आणि अजूनही आम्ही सांगतो की लोकांसाठी आहे ना। म्हणून आम्ही सांगतो की काहीतरी त्यांनी जे ज्येष्ठ आहेत नेते त्यांनी लोकल अहंकार बाजूला ठेवून मोठ्या मनाने सर्व खेळाडूंची भूमिका समजून घ्यावीच आमची त्यांना विनंती आहे।